एक छोटंसं गाव होतं. गावातले लोक मेहनती आणि साध्या स्वभावाचे होते. सकाळ होताच सगळेजण शेतात कामाला जायचे आणि दिवस मावळला की थकलेले भागलेले घरी परतायचे. त्या मेहनती लोकांमध्येच सुरेश नावाचा एक माणूस राहत होता, जो रोज सकाळी आपल्या गाड्यावर उकडलेली अंडी विकायला जायचा. सकाळच्या थंड हवेतील लोक जेव्हा कामावर जायला निघत, तेव्हा त्यांचे पाय आपोआप सुरेशच्या गाडीकडे वळायचे. गाड्यावर गरमागरम उकडलेली अंडी, वरून काळं मीठ आणि चाट मसाला. ती सुगंध इतकी मोहक की पाहता क्षणी कोणाचंही मन ललचावं. अरे सुरेश, तू तर कमाल केली रे. ही उकडलेल्या अंड्याची गाडी तुझी भारी आहे बर का. सकाळी कामावर जाण्यापूर्वी अंडी खाल्ली की दिवसभर ताकद राहते. सुरेश हसत म्हणाला. धन्यवाद भाऊ. मला आनंद वाटतो की तुम्हाला माझी अंडी आवडतात आणि तू त्यावर जे काळं मीठ आणि चाट मसाला टाकतोस ना, बस सांगू नकोस, खाता क्षणी तोंडाला पाणी सुटते. अरे तुम्ही सगळेच खुश ठेवता मला, पण खरं सांगायचं तर सगळी मज्जा मसाल्यातच आहे. तेवढ्यात तिसरा माणूस उत्सुकतेने विचारतो. पण सुरेश, तू 10 रुपयात 2 अंडी देतोस, तर दिवसभरात किती प्लेट्स विकल्या जातात? सुरेशने पटकन हिशोब केला. दिवसाला किमान 50-60 प्लेट्स विकल्या जातात. अरे वा, म्हणजे 500-600 रुपये रोज मिळत असतील. हो भाऊ, इतकंच होतं. मी एकटाच राहतो. माझा गुजारा यातूनच होतं आणि मला अंड्याव्यतिरिक्त दुसरं काही जमत नाही, म्हणून हेच माझं काम मानून घेतलं आहे. इतकं बोलून गावकरी हसत गप्पा मारत आपापल्या मार्गाने निघून गेले. हळूहळू सुरेशची सगळी अंडी विकली गेली. तो गाडी आवरत होता, तेवढ्यात तिथे एक म्हातारी आजी आली. अरे बाळा, काय विकतोस? आजी, मी उकडलेली अंडी विकायचो, पण आता सगळी संपली आहेत. अरे बाळा, फक्त उकडलेली अंडीच विकतोस? यातून पोट कसं भरत असेल रे? अंड्यासोबत जर पोळी दिलीस तर लोकांचं पोटही भरेल. सुरेश गंभीर झाला, खोल विचारात पडला, पण काहीही बोलला नाही. हो आजी, तुम्ही बरोबर म्हणता, पण हे सगळं माझ्या आवाक्या बाहेरचं आहे. मुला, प्रयत्न केल्याशिवाय कसं कळणार? विचार करून बघ. इतकं म्हणून आजी तिच्या संत पावलांनी पुढे निघून गेली. सुरेश बराच वेळ तिच्या शब्दांचा विचार करत बसला, पण मग डोके हलवत म्हणाला. नाही रे, हे सगळं झंझट माझ्या बसचं नाही. उकडलेल्या अंड्यातूनच काम चालतं, तेच बरं आहे. त्या दिवशी सुरेश घरी परतला. थकलेला होता, पण मन मात्र आणखीन जड झालं होतं. 4 पायीवर बसून थोडा आराम करायचा विचार करत होता. तेवढ्यात बाहेरून कोणीतरी मोठ्या आवाजात हाक मारली. सुरेश, अरे सुरेश, कुठे आहेस रे तू? लवकर बाहेर ये. सुरेश दचकला. कोण असेल असं मनात म्हणत तो बाहेर आला. दार उघडताच त्याने पाहिलं, गावाचा जमीनदार समोर उभा होता. सुरेशचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो मनात म्हणाला, कर्जाचे पैसे मागायला आला असेल, आता मी काय बोलू? जमीनदार मोठ्या आवाजात म्हणाला. 4 महिने झाले रे सुरेश, कधी परत करणार माझे पैसे? आठवतंय ना, ही गाडी लावायला मीच तुला पैसे दिले होते. जमीनदारजी, मला थोडा आणखीन वेळ हवा आहे. आता माझ्याकडे एवढे पैसे नाही. मला काही ऐकायचं नाही, आजच हवेत माझे पैसे. जमीनदारजी, विश्वास ठेवा, मी तुमचे पैसे नक्की परत देईन. फक्त 1 आठवड्याचा वेळ द्या. आठवडा? बरं, पण ऐक सुरेश, जर 2 आठवड्यानंतरही पैसे दिले नाहीस तर तुझी ही गाडी पण विकून टाकेन आणि तुला सुखाने जगू देणार नाही, समजलास ना? इतकं सांगून जमीनदार रागाने तिथून निघून गेला. सुरेशचा चेहरा उतरला. तो खोल विचारात पडला.
आणि त्याला आजींचे बोलणे आठवले. लोकांचं पोटही भरेल आणि तुला नफा पण जास्त मिळेल. सुरेशने मनोमन ठरवलं. हो, आजी बरोबर म्हणाली होती. उद्यापासून मी उकडलेल्या अंड्यासोबत करी आणि पोळ्याही विकेन. हाच माझा नवा मार्ग असेल. मग दुसरे दिवशी सकाळी सुरेशने रात्रभर जागून करी आणि पोळ्यांची तयारी केली. त्याने गाडी छान व स्वच्छ केली. करीच्या मसाल्याचा सुगंध सगळीकडे दरवळत होता आणि गरम पोळ्या डब्यात ठेवलेल्या होत्या. गाडी सजवून तो नेहमीच्या जागेवर पोहोचला. गावकरी रोजप्रमाणे शेतावर जाण्याआधी त्याच्या गाडीकडे आले. गाड्यावर कढी आणि पोळ्या पाहून सगळे थक्क झाले. अरे वा सुरेश, आज तर तुझी गाडी काहीतरी नवीनच दिसते. काय बनवलंस रे? भावांनो, आजपासून फक्त उकडलेली अंडी नाही तर अंडा करी आणि पोळीही देतोय. खाल्ली तर ताकदही मिळेल आणि पोटही भरेल. अरे भाऊ, तू जी उकडलेली अंडी द्यायचास ना, ती चांगली होती. सकाळी सकाळी भारी जेवण आम्हाला पचत नाही. आम्ही तर ते चाट मसाल्याच्या उकडलेल्या अंड्याचेच दिवाने आहोत. हा नवा प्रकार सोडून दे. सुरेशचा चेहरा उतरला. तो मोठ्या आशेने नवीन काम सुरू करत होता, पण सगळेच नकार देत होते. त्याने समजवायचा खूप प्रयत्न केला. अरे भाऊ, एकदा खाऊन तर बघा ना. पैसेही जास्त नाही लागणार. स्वाद आणि ताकद दोन्ही मिळतील. पण कोणीही तयार झाला नाही. सगळे हसत गप्पा मारत आपापल्या शेताच्या दिशेने निघून गेले. गाडीतली अंडाकढी हळूहळू थंड झाली होती आणि पोळ्या कठीण व्हायला लागल्या होत्या. संपूर्ण दिवस गेला पण एकही ग्राहक आला नाही. संध्याकाळी सुरेशने गाडी आवरली. थकलेला आणि उदास चेहरा घेऊन तो घरी परतला. आज तर सगळं फसलं. ना कढी विकली गेली ना पोळ्या. उलट तोटाच झाला. आता सेठचे पैसे कसे फेडू? त्या रात्री त्याने नीट जेवणही केलं नाही. चारपाईवर पडून तो विचार करत राहिला. काय आजीचं ऐकून मी चूक केली का? की मी प्रयत्नच अर्धवट केला? कदाचित मला पद्धत बदलावी लागेल. त्याचे डोळे मिटले, पण मनात चिंता आणि भीतीचं ओझं आणखीन वाढलं होतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश उठला तेव्हा मन अजूनही उदास होतं. कालच्या अपयशाचं ओझं त्याच्या मनावर दाटून आले होते. तो चारपाईवर बसला आणि विचार करू लागला. आता काय करावं? सकाळी तर सगळ्यांनीच नकार दिला, पण काल एका शेतकऱ्याने सांगितलं होतं की अंडा करी पोळी दुपारी किंवा रात्री चांगली लागते. जर मी दुपारी गर्दीच्या जागी गाडी लावली तर कदाचित नशीब बदलू शकेल. त्याने ठामपणे ठरवलं. हो, आज दुपारी नव्या ठिकाणी प्रयत्न करतो. दुपार होताच सुरेशने कढी पुन्हा गरम केली. ताज्या पोळ्या बनवल्या आणि गाडी गावाच्या चौकात नेली, जिथे लोकांची वर्दळ होती. गरम मसाल्याचा सुवास वाऱ्यात पसरला आणि लोकांचे लक्ष गाडीकडे वळले. सर्वात आधी एक वृद्ध काका पुढे आले. अरे मुला, काय विकतोस? काका, अंडा कढी आणि पोळी आहे. 2 अंडी 2 पोळ्या 7 रुपये प्लेट आहे. अरे वा, 1 प्लेट दे मुला मला. सुरेशने झटपट कढी गरम केली. वरून कोथिंबीर आणि मसाला टाकून प्लेट तयार केली. काकांनी पहिला घास घेतला आणि त्यांच्या डोळ्यात आनंद चमकला. वा मुला, काय स्वाद आहे. अंडा कढी तर एकदम चविष्ट, तिखटही आणि मजेदारही आहे. सुरेशच्या मनात आनंद उसळला. चला, पहिला ग्राहक खुश झाला. तेवढ्यात 2 शेतकरी जे शेतावरून परतत होते तेही गाडीकडे आले. अरे सुरेश, वेळ आणि जागा दोन्ही तुझ्या गाडीसाठी एकदम योग्य आहेत. हो रे, घरी जाण्यापेक्षा इथेच पोटभर जेवून घेऊ. पोळी आहे, कढी आहे. चल, 2 प्लेट दे. सुरेश हसतच झटपट 2 प्लेट कढी पोळी वाढली.
दोघांनी जेवायला सुरुवात केली आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकू लागलं. अरे भाऊ, या कढीमध्ये काय टाकलंयस? एवढा स्वाद तर गावात कुठेच मिळत नाही. अरे सुरेश, जर तू इतकी स्वादिष्ट कढी बनवू शकतोस तर सकाळी आम्हाला ती खायला हरकत नाही. उलट ही तर ताकदीचा खजिना आहे. सुरेशचा चेहरा उजळला. त्याच्या गाडीकडे हळूहळू अजून लोक जमा होऊ लागले. कोणी म्हणत होतं, भाऊ, सुगंधानेच भूक लागली. पोळ्या मऊ आणि कढी जबरदस्त आहे. थोड्याच वेळात पूर्ण गाडी रिकामी झाली. भांडी चमकत होती आणि खिशात भरपूर कमाई झाली होती. संध्याकाळी घरी परतल्यावर सुरेश थकलेला असला तरी अत्यंत आनंदी होता. पैसे मोजून त्याने मनोमन म्हटलं, धन्यवाद आजी. जर तू तो सल्ला दिला नसतास तर कदाचित मी हा नवा मार्ग कधी स्वीकारलाच नसता. आता मला खात्री आहे की जमीनदारचं कर्जही फेडेन आणि प्रामाणिकपणे पुढे जाईन. चारपाईवर पडून त्यानं आकाशाकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, आता ही गाडी फक्त अंड्याची राहिली नाही तर संपूर्ण गावाला नवा स्वाद देणारी बनली आहे आणि हाच स्वाद मला पुढेही जिंकवेल. सुरेशच्या चेहऱ्यावर समाधानाची झळक होती. मेहनत आणि धैर्याने अखेर त्याला यश मिळाले होते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.